मला आता ना राजदीप नाही, एक मिनिट तुम्ही माईक घ्या आणि विचारा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट आधी इंट्रोडक्शन तर करूया. काय साहेब नाही म्हणजे आले तुम्ही चर्चेमध्ये आलाय आज न्यूजरूम चर्चेमध्ये राजदीप मुंबईमध्ये आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा आलेले आहेत आणि मला आवत नाही आता. नाही मला प्रश्न विचारायचा आहे कारण की गेल्या 10 दिवसापासून मी सुट्टीवर आहे. मुलीचं लग्न होतं म्हणून मी म्हणजे माझ्या समोर एक संकट होतं की इलेक्शन कव्हर करायचं की मुलीच्या लग्नात जायचं. तो कळलं की इलेक्शन होत जातील, मुलीच्या लग्नात तर जावंच लागतं. पण प्रश्न असा आहे की मुंबई किती बदललंय. 1985 मध्ये भावना लोकांना वाटलं की शिवसेना संपली आहे, तेव्हा वसंतदादा पाटीलनी एक स्टेटमेंट केली, त्याच्यानंतर शिवसेना खरी परत उभी राहिली. 2012 मध्ये पण अशीच प्रश्न होती की बाळासाहेब ठाकरे आता जे आहे ते पूर्णपणे कॅम्पेन करू शकणार नाही, उद्धव ठाकरे सांभाळू शकतील का शिवसेनेला. तो पण भावनात्मक झाला. निखिल वागडेंचा एक इंटरव्ह्यू होता बाळासाहेबांबद्दल आणि तो अगदी भावुक झाले बाळासाहेब. प्रश्न मला तुमच्या समोर असा आहे, तू क्लास वॉर बद्दल मोठा प्रश्न आहे, पण जनरेशनल गॅप, एक नवीन मुंबई जी आहे त्या नवीन मुंबईला भावनात्मक आहे का, किंवा की आम्हाला ते कोस्टल रोड पाहिजे की मेट्रो मिळालं तर आम्ही खुश, त्याच्यात मग महाराष्ट्र नॉन महाराष्ट्र काही नाही. ही जी नवीन ऍस्पिरेशनल नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात निओ मिडल क्लास, नवीन मिडल क्लास जी आहे मुद्दा होता तो नवीन मिडल क्लास जो आहे तो जनरेशनल पण आहे की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना बघितलं पण नाहीये, तो जो नवीन वोटर आहे मुंबईचा. आणि हर्षदा जे म्हणाले ते अगदी खरं आहे. शिवसेनेचं जो वोट आहे 23, 24, 25% तुम्ही तेव्हाच जिंकू शकाल जेव्हा तुमचा वोट 30% पर्यंत जाणार, नाहीतर तुम्हाला कुठल्या पक्षावर अवलंबून राहावं लागेल. माझा प्रश्न आहे की जनरेशनल गॅप तुम्हाला दिसलाय का, की युवा नवीन वोटर जो आहे त्याला हे म्हणजे तो अगदी ट्रान्झॅक्शनल आहे, त्याला मला काय ह्या निवडणूक नंतर मला काय फायदा होणार, तो तसा वोटर तुम्हाला दिसलाय का. असं वाटतं की प्रलोभनाचा मुद्दा महत्वाचा आहे. आधी पण प्रलोभनं दिली जात होती पण ती विकासाची होती. विधानसभेमध्ये जसं लाडकी बहीण योजनेचं प्रलोभन दिलं गेलं तसं इकडे देवेंद्र फडणवीसांनी 50% बेस्टमध्ये सवलत दिली जाईल आणि तिकडे अजित पवारांनी मोफत बस सेवा दिली जाईल. कोणत्याही महिलेने मुळात मोफत आम्हाला बस सेवा द्या असं कोणी म्हटलंच नाहीये. मुळात मुद्दे यातले काय आहेत की तिकडे पुण्यात तर मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. नवले ब्रिजला दर आठवड्याला तिथे ऍक्सिडेंट होतात. तिथे बेस्टचं मोठं ऍक्सिडेंट आता काही दिवसांपूर्वी मुंबईत झालं होतं, त्यात बरेच जण जखमी झाले होते, बरेच जणांचा मृत्यू पण झाला होता. कॉन्ट्रॅक्टवर लोक कर्मचारी ठेवले जातात. जगण्या मरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर काम न करता तात्पुरतं प्रलोभन दिलं जातं आणि त्याच्यावर डायव्हर्ट होताना किंवा त्या बाजूने वळताना मतदार आजचा दिसतो. त्याचाच परिणाम म्हणून लाडकी बहिणींची जी मतं आहेत ती विधानसभेत मोठ्या प्रमाणात वळाल्याचं आपण बघितलंय. नाही पण 18 आणि 25 वर्षाच्या मध्ये जेन झी काही म्हणा, ते मिलेनियल जेन झी 18 आणि 25 वर्षात आपण सगळे या रूम मध्ये मला वाटतं जास्त सगळे जेन झी असाल, तो वोटर कुठे. जेनझी वोटर्सचं माझ्या एक जे लक्षात आलंय ते असं आहे की मोस्ट लोक म्हणजे ज्या लोकांनी जसं तुम्ही म्हणाल की बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी बघितलंच नाहीये, ज्या जेनझीला हे अल्लड आहे, त्यांना काय कळत नाही, यांना काय माहित नाहीये असं म्हणून ज्यांच्याबद्दल बोललं जातं, तेच वोटर्स आता 26-27 वर्षाचे झालेले आहेत आणि त्यांचं वोट हे महत्त्वाचं ठरणार आहे. सो त्यांना टार्गेट करताना ज्यावेळेला त्यांच्याशी बोललं तर अनेक, आता फॉर एक्झाम्पल मुंबईचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर इकडे बाहेरून आलेले पण खूप आहेत किंवा इकडे वेगळ्या कम्युनिटीचे असलेले जेनझी वोटर्स पण खूप आहेत आणि त्यांच्यासाठी मराठी हा तितका महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही. म्हणजे ठाकरे बंधू ज्या ऑडियन्सला टार्गेट करतात ना तो स्पेसिफिक पॉकेट्समधला आहे. पण हे मी आधी पण बोलले की ज्यावेळेला तुम्ही ओव्हरऑल लोकांचं बघता, जेव्हा तुम्ही सगळे एज ग्रुप्स टार्गेट करायचा विचार करता तेव्हा जेनझीचं म्हणणं आहे की डेव्हलपमेंट ही महत्त्वाची आहे आणि ती डेव्हलपमेंट त्यांच्यापर्यंत कोणी केली आहे तर बीजेपीनी केली आहे. हे बीजेपीनी ठामपणे त्यांना पोचवलंय त्यांच्यापर्यंत. सो त्यांच्या माइंडमध्ये तेच आहे. याच्यामध्ये एक मला ऍड करायचं आहे, हा जेनझी वोटर कुठला आहे हे पण महत्वाचं आहे, म्हणजे तो कुठे राहणार आहे हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. एक दुसरी गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे खरं तर, ज्याच्यामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीने गोष्टी बघितल्या जातात. जेनझी वोटरला च्या मनामध्ये ना एक असा एक क्लॅश आहे, डेव्हलपमेंट की एन्व्हायरमेंट, हा पण एक क्लॅश आहे कुठेतरी. असं नाहीये तो पूर्णपणे एकाच बाजूला नाही. जो डेव्हलपमेंट पिच आहे ना तो जेनझीसाठी नाहीये. डेव्हलपमेंट पिच आहे जो मिलेनियल आहे
किंवा जो नोकरी करून आता एवढे पैसे कमवतोय की तो चांगल्या ठिकाणी राहतोय, ज्याच्याकडे गाडी आहे पण तो पण वोटर आहे, त्यांच्यासाठी तो पिच आहे. नाही पण साहेब मी प्रश्न असा या कारणावरून विचारतोय. अभिजितचं मी ऐकत होतो आणि म्हणजे मला हे पटलं की एक 20 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडेल लोकांसमोर ठेवला. लंडन टॉपच्या नेता नगरी प्रोग्राम मध्ये तू पण होतास तेव्हा मी म्हणालो की जर देवेंद्र फडणवीस एक महाराष्ट्र मॉडेल घेऊन आले तर कदाचित तो मॉडेल जो आहे लोक बघतील, अरे वा महाराष्ट्र मॉडेल पण आहे. मुंबई सारख्या शहरात जर बीजेपीची सरकार आली बीएमसी मध्ये तर तो मुंबई मॉडेल किंवा महाराष्ट्र मॉडेल, कारण की इंडिया इज गेटिंग मोर अर्बनाइज, शहरीकरण चालू आहे देशाभरात. त्या शहरीकरणात जर एक मुंबई मॉडेल महाराष्ट्र मॉडेल म्हणा, आणि देवेंद्र फडणवीसने या इलेक्शन मध्ये स्वतःला पुढे केलंय. शरद पवार कधी मुंबई बीएमसी इलेक्शन मध्ये स्वतः पुढे करत नव्हते जेव्हा ते मुख्यमंत्री पण होते. राजदीप, ह्याच्यामध्ये एक फरक असा आहे ना की गुजरातमध्ये गुजराती अस्मिता वर्सेस मॉडेल अशी लढाई नव्हती. मुंबई जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस अस्मिता वर्सेस महाराष्ट्र मॉडेल ही लढाई होऊ शकते ना. अस्मिता म्हणजे काय? अस्मिता एका तेच मी म्हणतो मी सांगतो, एका जनरेशन साठी अस्मिताचा म्हणजे इम्पॉर्टन्स महत्व होतं. आता ते महत्व आहे का? अजूनही ती जनरेशन काही प्रमाणात. मी अस्मितेचा मुद्दा कुठे येतो? अस्मितेचा मुद्दा त्या ठिकाणी येतो ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुमचं राजकीय वर्चस्व त्या शहरावरनं जाऊ शकतं का, तिथे अस्मितेचा मुद्दा येतो. लोकांच्या हे लक्षात आलेलं. तुम्हालाही माहिती असेल की स्थानिय लोकाधिकार समिती, तुम्ही जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतात, तुम्ही रिपोर्टर म्हणून काम करायचात मुंबईमध्ये, त्यावेळेस स्थानिय लोकाधिकार समिती मराठी मुलांना कशा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, एअर इंडियामध्ये जया बच्चनांच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं की मराठी हवाई सुंदरी तुम्हाला का नाही चालणार. त्याच्यातनं आठवत असेल तुम्हाला. अरे पण तेव्हा मोठे नेते पण होते शिवसेनेत, प्रमोद नवलकर, मुद्दा सुधीर जोशी, मनोहर जोशी नेते होते त्यांच्याकडे. तोच आहे. त्यावेळेस ती लढाई मराठी राजकीय वर्चस्वाची नव्हती, मराठी भाषी. बरोबर. आताची लढाई ही मराठी भाषिकांच्या राजकीय वर्चस्वाची झालेली आहे. मला असं वाटतं की ठाकरे बंधूंच्या हे लक्षात आलेलं आहे की तो जो मराठी माणसावरचा अन्याय हा त्यांच्या हातातनं गोष्ट निसटून गेलेली आहे. आता त्यांनी लढाई राजकीय अस्तित्वावरती घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे डेव्हलपमेंट वर्सेस अस्मिता, डेव्हलपमेंट वर्सेस राजकीय वर्चस्व तुमच्या याचा, ही गुजरातमध्ये तो मुद्दा नाही. बरोबर. नाही असं नाही की आपण कंपेअर नाही करू शकत. साहिल, नरेंद्र मोदी पण गुजराती अस्मिता बद्दल बोलायचे, दोन्ही गोष्टी बोलायचे, अस्मिता पण आणि डेव्हलपमेंट मॉडेल. गुजरात का शेर काय म्हणायचे. पण माझं एवढंच विचारायचं आहे की जर ह्या लढाईत समजा हीच लढाई आहे डेव्हलपमेंट आणि अस्मिता, जर डेव्हलपमेंट या लढाईत पुढे गेलं मग देवेंद्र फडणवीस जाऊ शकतील लोकांसमोर म्हणतील की बघा मुंबई सारख्या एक म्हणजे इट इज अ मिरर ऑफ इंडिया, इंडिया का आईना आहे लोक म्हणतात. त्या मुंबईत जर बीजेपी नंबर 1 पार्टी पहिल्यांदा झाली, विधानसभेत तुम्ही जिंकला आहात, इतर नगर परिषदेत जिंकला आहात, महाराष्ट्र 48 लोकसभा एमपी आहेत, तर कदाचित देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र मॉडेल किंवा मुंबई मॉडेल ते देशाभर घेऊन जातील आणि म्हणतील की बघा जर फ्युचर जनरेशन, कारण की त्याच प्रोग्राम मध्ये मी म्हणालो की नरेंद्र मोदी नंतर कोण, नावं खूप आली. योगी आदित्यनाथचं कोणी नाव घेतलं, अमित शहाचं नाव घेतलं, राजनाथ सिंगचं नाव घेतलं, तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं आणि म्हणालो जर महाराष्ट्र मुंबई मॉडेल लोकांसमोर ठेवली आहे आणि ती त्यांना यश मिळालं त्याच्यात, तर कदाचित लोक म्हणते अरे यार कुछ है इसमें. म्हणूनच मला वाटतं देवेंद्र फडणवीस ही गोष्ट ही गोष्ट मला मान्य आहे की महाराष्ट्रामध्ये आणि खास करून MMR रिजन मध्ये एक असा वर्ग तयार झालेला आहे मध्यम वर्गामध्ये सुद्धा की ज्याच्या दृष्टीनं तो अपवर्ड मोबाईल आहे, ज्याला आपण म्हणतो की तो त्याला पुढे जायचं आहे, त्याला खालच्या गोष्टींची म्हणजे तेवढं घेणं देणं राहिलेलं नाही. त्यांना असं वाटतं की आता नवीन गोष्टी आल्या पाहिजेत, थिंग्स शुड चेंज. तो वर्ग जो आहे ना त्या वर्गाला नक्कीच त्या गोष्टीबद्दल आकर्षण नसणार, त्याच्याबद्दल वादच नाही. पण तरी सुद्धा मी जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीने क्लास वॉर आहे अजूनही, आणि जोपर्यंत क्लास वॉर आहे तोपर्यंत हे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू राहतील. शेवटचं माझं एवढंच आहे, मी साऊथ मुंबईचा मुलगा आहे, दक्षिण मुंबईचा आहे. माझ्या शाळेच्या ग्रुपवर तुम्ही ऑलरेडी अफ्लुएंट नाही अफ्लुएंट आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पैसे मी कुठे खोटेपणाने केले नाहीये, ठीक आहे. पण त्या ग्रुपवर व्हायरल व्हिडिओज कुठले होतात, अरे मेट्रो बघा, मेट्रो कितनी अच्छी है, फॅन्टॅस्टिक मेट्रो. कोण माझा एक मित्र आलाय न्यूयॉर्कहून, तो बघा अरे मुंबई सारख्या शहरमध्ये एवढा फर्स्ट क्लास मेट्रो. तो जो वोटर आहे ना तो लोकांपर्यंत जाणार, म्हणणार यार कुछ तो है फडणवीस मॉडेल में. माझं तेवढंच म्हणणं आहे की कुठे ना कुठे फडणवीसांनी या इलेक्शनच्या लोकांसमोर
हे जी विकासची जी मॉडेल आहे ठेवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे. आणि त्यांच्या No विरोधात अस्मिता हा पण एक मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. पण ठीक. अस्मिता आणि भावनावर इलेक्शन जिंकू शकता का की कारण की लोकांना अजून कळत नाही गुजरात मॉडेल आहे काय. विकास विकास तसंच लोक म्हणतात महाराष्ट्र मॉडेल विकास विकास, पण विकास कोणाचा कसला त्याच्यावरती लोक. पण ते व्हायरल व्हिडिओ जे मी बघतोय ना त्याच्यानंतर मला तेच दिसतंय जेव्हा नरेंद्र मोदी Visible सुरुवातीला मला त्या मला असं मॉडेल वाटतं घेऊन की गुजरात मी खूप वेळा 2007 पासून बघितलं प्रत्येक इलेक्शनला 22 पर्यंत. तर मला ते लगेच इथं डिकोड करणं सोपं आहे मुंबईमध्ये, बिकॉज मुंबईला मेट्रो नव्हती माहिती, दिल्लीला माहिती होती. इथं तुम्हाला अशा पद्धतीचा कोस्टल रोड जसा तुम्हाला युरोपात बघायला मिळतो तर लोकांनी फक्त चित्रात बघितलं होतं, मुंबईकरांना बघायला मिळाला. तुम्ही जर अंधेरीमध्ये असाल सिव्समध्ये तर तुम्ही 20 मिनिटांमध्ये तुम्ही नरिमन पॉइंटला उतरता आता 20-25 मिनिटांमध्ये. तर हा फरक आहे तुमच्या आयुष्यातला. आणि पण तरी लोकांकडे नोकरी नाहीये. नाही. मी आता वरलीला होतो, मी म्हणूनच तर ग्राउंड class रिपोर्ट war करत म्हणतोय. होतो. लोक म्हणाले मेट्रो ठीक आहे पण मला नोकरी पाहिजे. त्याच्यासाठीच तर क्लास वर म्हणतोय. क्लास वर That is the class क्लासवर अस्मिता बनाम विकास किंवा class war. आता हे दोन्ही पण सत्य आहे, दोन्ही पण वास्तव आहे. मला त्यातला फक्त मधला पॉईंट ठेवायचा आहे. अस्मिता पण वास्तव आहे आणि काय विकास पण वास्तव आहे आणि ते दिसतंय. याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये जिंकायला लागतात 40% वोट्स इन जनरल. म्हणजे मुंबईमध्ये 50% वोटिंग होतं, 50 to 60%, आणि खूप ताणलं तर 65-70% वोटिंग. तुम्हाला जिंकायला 35 ते 40% वोट्स लागतात. मला असं वाटतं की भाजपकडं विकास आहे, हिंदू आहे, मराठीचा व्यक्ती आहे आणि मराठी जे लोक मराठी अस्मितेपेक्षा त्यांना हिंदुत्व जवळचं वाटतं असा पण क्लास आहे. प्लस मराठी माणूस अस्मितेमध्ये डिवाइड होतो, काँग्रेसच्या वोट्समध्ये डिवाइड होतो, सेक्युलरिझममध्ये तो हिंदू म्हणून डिवाइड होतो, तो दलित म्हणून डिवाइड होतो, तो कास्ट फॅक्टरमध्ये डिवाइड होतो. तर एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठी माणूस विभागला जाणार आहे आणि त्याची वोट बँक तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आली तर 144 वोट जसं साहिल सर म्हणतात की तसं मिळेल. हे मराठीचं तू बायफर्केशन सांगितलं ना, मला राज ठाकरेंचा एक डायलॉग आठवला. ज्यावेळेस 2009 मध्ये राज ठाकरेंच्या लोकसभेला त्यांनी उमेदवार उभे केले, त्याच्यामुळे जे शिवसेनेचे सगळे पडले लोक एकामागून एक. तर त्याच्यानंतर ते हे म्हणाले होते की शिवसेनेकडनं असं म्हटलं गेलं की मराठी मतांमध्ये फूट. तर राज ठाकरे म्हणाले मग माझ्याकडनं जे उभे आहेत ते काय नेपाळी लोक आहेत काय? मी सुद्धा मराठी लोकच उभे केलेले आहेत. भाजप सुद्धा एक्झॅक्टली तेच सांगायचा प्रयत्न करते. पण मुद्दा बेसिकली मला ही गोष्ट पुन्हा एकदा घेऊन जायची आहे यांच्याकडे की डेव्हलपमेंटचा मुद्दा बाकी सगळ्या गोष्टी जरी किती असतील तरी सुद्धा मुंबईच्या बाहेर सुद्धा एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं. त्या शहरांची सुद्धा ॲस्पिरेशन्स आहेत. सगळी शहरं मुंबईला कॉपी करायचा प्रयत्न करतात की आम्हाला मेट्रो हवी आहे, आम्हाला रस्ते हवेत, आमच्या इकडे बिल्डिंग पण तशाच पद्धतीची असली पाहिजे, आमच्याकडे लुक पण तसाच असला पाहिजे. पूर्वी प्रत्येक शहर वेगळं वाटायचं, आता हळूहळू ती ओळख पुसत चाललेली आहे. त्यांच्याकडे सुद्धा त्याच ॲस्पिरेशन्स असतीलच ना, म्हणूनच तर भाजप त्या ठिकाणी